नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं सर्व सातारकरांचं हार्दिक स्वागत करतो. मी साताऱ्यातील मतदारांचं स्वागत करतो, कारण नगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. एकच दिवस राहिलेला आहे आणि सर्वत्र एक त्याची जी काही गडबड चालू आहे ती चालू आहे. आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण अनेक उमेदवारांशी आतापर्यंत संवाद साधलेला आहे. त्याच्या बरोबरीनं आपण नगराध्यक्षपदाच्या ज्या काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, तर या पक्षाच्या वतीनं ज्या उमेदवार उभे आहेत, सुवर्णादेवी नरेंद्र पाटील, तर यांच्याशी पण आपण संवाद आजच साधलेला आहे आणि अनेक उमेदवारांशी आपण संवाद साधतोय. अर्थातच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारामध्ये जे काही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, अमोल उदयसिंह मोहिते, त्यांनी मात्र आपल्याला अद्याप वेळ दिलेला नाही. उद्याचा एक दिवस शिल्लक आहे. कदाचित त्यांना असं वाटत असावं की बाबा काही गरज नाही आपल्याला लोकांच्यापर्यंत अधिक पोचण्याची, आपलं काही म्हणजे झालेलं आहे सगळं, असं एक त्यांना वाटत असेल. हरकत नाही, पण तरीसुद्धा सुवर्णादेवी पाटील यांनी वेळ दिला, त्यांच्याशी पण संवाद साधला. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि झुंजार नेते आमदार शशिकांत शिंदेसाहेब आलेले आहेत, की जे प्रांताध्यक्ष आहेत. त्या शिंदेसाहेब आमच्या स्टुडिओमध्ये सातारकरांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. एकूण ह्या निवडणूक जी आहे ते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एक वेगळी काही नावं आलेली होती आणि त्याच्यामध्ये ज्या वेळेला पक्ष पातळीवरती ही निवडणूक गेली, म्हणजे पहिले आघाड्यांच्या पातळीवरती ही निवडणूक लढवली जायची, पण सातारची निवडणूक ज्या वेळेला पक्ष पातळीवर नेण्याचा निर्णय दोन्ही महाराजांनी घेतला, त्याच्या आधीच आम्ही पक्षाच्या वतीनं लढणार असा निर्णय आपण जाहीर केलेला होता आणि आपण तयारी सुरू केलेली होती. सुरुवातीला काटे डॉक्टरांचं नाव होतं, परंतु ते काही कारणानं मागं पडलं आणि नंतर सुवर्णादेवी पाटील ह्या भारतीय जनता पक्षातनं आपल्याकडे आलेले आहेत. त्यांनी भूमिका मांडताना तिथं त्यांची काय कुचंबणा झाली, कशा पद्धतीनं त्यांना तिथं जातीय वागणूक मिळाली म्हणा किंवा जे काही झालं ते त्या बोललेले आहेत. त्यांना उमेदवारी देण्यामागची तुमची भूमिका काय होती, पक्षाची भूमिका काय होती? पहिल्या प्रथम तर मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या निवडणुकी ज्या सातारा नगर परिषदेची लागली त्यावेळेला मी अगोदरच, मला बऱ्याच लोकांनी विचारलं, त्यांच्या विचारण्याचा अर्थ मला अजूनही कळला, तो आता कळायला लागलेला आहे की तुम्ही साताऱ्याच्या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहे का. पत्रकारांपासून अनेक लोक विचारायचे आणि मी ज्यावेळेला हे सातत्याने ऐकत होतो तेव्हा मला वाटतं की ह्याच्यामध्ये काहीतरी विशेष लोकांची भावना असेल की तुम्ही कोणीतरी साताऱ्याच्या नगर परिषदेच्या निवडणुकीला भाग घ्यावा, लिडरशिप करावी, नेतृत्व करावं. एक खंबीर अशा प्रकारचा जर चेहरा मिळाला तर लोक निर्णय घेऊ शकतात अशा प्रकारची आशा असल्यामुळे तो प्रश्नाचं उत्तर मला आता मिळालं. आणि त्यामुळे मी पहिल्यापासूनच सांगत होतो की आम्ही निवडणूक लढवणार आहोत कारण मी योगायोगाने मी प्रांताध्यक्ष आदरणीय पवारसाहेबांनी मला केलं आणि म्हणजे पार्टीने पक्षाने सगळ्यांनी बसून मला निर्णय घेतला आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली. आणि ती पक्षाचा अध्यक्ष असताना सातारा जिल्ह्यामध्ये जे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार असेल, शरद पवार साहेबांना मानणारा जिल्हा असेल म्हणून या जिल्ह्यामध्ये उमेदवारी करावी, निवडणुकाला समोर जावं. तसं म्हटलं तर सातारा जिल्हा नेहमी पवारसाहेबांचा जिल्हा, चव्हाण साहेबांचा जिल्हा, बालेकिल्ला 99 पासूनचा ओळखला जायचा. पण सगळे बालेकिल्ल्यातले जे सेनापती होते ते सगळे सोडून गेले आणि बालेकिल्ला ढासळून गेला आणि तो भाजपचा एक नियोजन पद्धती कार्यक्रम होता, तर त्यात ते यशस्वी झाले. म्हणजे आपला एकच जिल्हा, अनेक जिल्हे फुटले पण हा जिल्हा खंबीर राहिला होता. नेते गेले, सगळे गेल्यामुळे मग ती जबाबदारी होती. म्हटलं चला निवडणुकीला समोर जायचं, पक्ष तर बांधला जाईल, कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. आणि मला वाटतं की त्यावेळेला मी निर्णय घेतला आणि ज्यावेळेला उमेदवारीच्या बाबतीमध्ये घेतला, मी फार लढवले असं मी बोलणार नाही, परंतु जिथे जिथे मला शक्य होईल तिथे तिथे पक्षाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. ते चिन्ह लोकांपर्यंत गेलेलं आहे, ते चिन्ह परत खासदारकीच्या निवडणुकीतच ते गेलं होतं जिल्ह्यामध्ये. ती पिपाणी नसती तर ते अगोदर निकाल वेगळा पण आला असता. पण असो, त्यावेळेला आता निवडणूक आयोगाला उशिरा कळलं की पिपाणी रद्द करा. पण तुम्हाला मी सांगतो ते चिन्हाच्या बाबतीमधला निर्णय जेव्हा आम्ही घेतला लढवायचं, त्यात दोन हेतू होते. एक हेतू म्हणजे कार्यकर्ता उभा राहतो, दुसरा हेतू म्हणजे पक्षाच्या असलेल्या निवडणुकीला समोर जात असताना जनतेचा कौल आपल्याला कळतो. मला वाटतं की ते करत असताना मग कोण उमेदवार याच्या संदर्भातली मागणी तर नव्हती, फक्त जाहीर केलं होतं
आणि मग वेगवेगळ्या पक्षाची दालनंसुद्धा उघडीच होती. म्हणजे सत्तेमध्ये असलेला भारतीय जनता पार्टी आहे, शिवसेना, एकनाथ शिंदे गट आहे, अजितदादा शरद पवार पक्षाच्या व्यतिरिक्त अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे 3 पर्याय असताना सुद्धा आपण पर्याय होऊ शकतो का, अशा प्रकारचा विषय आपण करतो. मी नेहमी म्हणतो, सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक नेते ते चौकट सोडून जात नाही. मी त्या दिवशी गांधी मैदानावर पण बोललो. हो हो. आणि चौकट सोडून जात नाही आणि दुसरा कोण वाढत असेल त्याला वाढवून देत नाही. ही साताराची राजकारणातली अनेक वर्षापासूनची रणनीती आहे. ती आम्हाला कळायला वेळ लागली, परंतु म्हणजे बँकेपासून पहिल्यापासून बँकेमधून ज्या पद्धतीने रणनीती खेळली जाते तशा पद्धतीने सातारा जिल्ह्यातली रणनीती आहे. मग सातारा जिल्ह्यामध्ये सातारा नगर परिषदेला कोण कोण निवडणूक लढवतील अशा प्रकारचं बघा तुम्ही, कोणी लढवलेली आहे? फक्त भाजपा, त्याच्यानंतर शरद पवार गट आणि एकनाथ शिंदे गट, एवढे उमेदवाराच्या बाबतीमध्ये निवडणूक. बाकीचे कुठले पक्ष इथं आलेले नाही. म्हणजे अजितदादा गट उभा राहिला नाही किंवा इतर कोणते पक्ष आले नाही असो. परंतु ज्यावेळेला ही निवडणूक लढवायची झाली त्यावेळेला मग आमच्याकडे 2-4 लोकांनी मागणी केली, स्वतः मागणी केली. त्यामध्ये डॉक्टर संदीप काटे होते, त्यानंतर सुवर्णाताई होत्या, आमचे शरद काटकर होते, सुजित आंबेकर होते, असे 5-7 जणांनी आमच्याकडं निवडणुकीच्या बाबतीमध्ये मागणी केली होती. पण मी खरंच सांगतो, पहिले माझा चॉईस होता तो नवीन शहरात द्यायचा. आम्ही डॉक्टर संदीप काटेंना सांगितलं होतं तुम्ही लढायची तयारी ठेवा, आणि त्यांनी हो म्हटले. मुलाखत द्यायला पण आले, म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरमधून आले. एवढा उत्साह होता त्यांच्याकडे मॅरेथॉन सारखा. आणि मला वाटलं की आता ते फायनल झाले. ते पवारसाहेबांना बारामतीला भेटायला गेले की मी उभा राहतोय म्हणून. त्या सगळ्या बातम्या अचानक काय झालं मला माहिती नाही, पण मी त्यांना फोन केला. मला वाटलं नाही, घरातले लोक म्हणाले कौटुंबिक याच्यामध्ये की बाबा व्यवसाय आणि राजकारण तुम्ही पूर्ण वेळ राजकारण देणार आहात का व्यवसाय बघणार आहात? अर्ध व्यवसाय राजकारण होऊ शकत नाही. म्हणून ते बोलले की मी उभा राहत नाही. मग काय करायचं? तसे 3ही कॅन्डिडेट 4ही कॅन्डिडेट चांगले होते. आणि शरद काटकर होते, ते पण चांगले आहेत, अनेक वर्ष पत्रकारिता आहे, परंतु जनतेमध्ये वेगवेगळ्या समाजाची कामं करण्याचं परखड व्यक्तिमत्व आहे. सुजित आंबेकरांसारखं पण तरुण कार्यकर्ता होता आणि त्याला पण पत्रकारिता आणि बाकीचा परखड आणि स्पष्ट वाटतं आणि चुकीच्या ह्याच्यावर बोट ठेवणार. तिथे साताऱ्यामध्ये उघडपणाने विरोध करण्याचा धाडस करणारा, त्याची पण इच्छा फार होती. आणि त्या सर्वांची इच्छा असताना मला असं वाटलं की एक महिला म्हणून आपण संधी द्यावी का, असा एक विचार आला. त्याला 2-3 अँगल होते की राजकारणामध्ये ज्या वेळेला आपण निर्णय घेतो तेव्हा काही बेरजा पण होतात का एखाद्या उमेदवाराकडून, ते बघायचे असतात. त्या बेरजा जर झाल्या तर तो उमेदवाराचा प्लस पॉईंट आहे, कारण इथे आम्हाला शून्यातून उभं राहायचं आहे. आणि ते राहत असताना मग मला वाटलं का माहिती आहे का, बेरजा कशा कराव्या, तर त्या भाजपच्या पण होत्या. हो. आणि भाजपच्या अनेक वर्षापासून तर त्यांचं काम आहे. महिला आघाडीमध्ये काम आहे. एक चांगला चेहरा, प्रांताचे उपाध्यक्ष होते आणि एक चेहरा म्हणून त्यांचा, महिला चेहरा म्हणून एक चांगला एक होईल. आणि त्यांना एक सगळ्या पक्षामध्ये एक वेगळ्या प्रकारचा पाहण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. आणि विशेषतः भाजपमधले जे मूळ भाजपवाले, म्हणजे मी मूळ भाजपवाले बोलतो, की त्यांना त्यांच्याबद्दलचं एक आपुलकी आहे. मी बोललो या सर्व गोष्टीचा विचार करता विरोधातली मतं आपल्याकडं कशा पद्धतीनं, आणि त्यांचं मला वाटतं सगळ्यांशी चांगले संबंध आहे. राजवाड्याच्या म्हणजे उदयनराजांच्या आईसाहेबांच्या बरोबर त्यांचे वगैरे सगळ्यांशी चांगले संबंध, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग मी बोललो की सुवर्णाताईंना निर्णय घेऊन आपण त्या ठिकाणी संधी द्यावी. शिंदेसाहेब मला सांगा, ज्या वेळेला दोन्ही महाराज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते त्यावेळेला सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, पण काँग्रेस म्हणा किंवा राष्ट्रवादीमध्ये असताना असं कधीच झालं नाही की बाबा पक्षाचंच उमेदवार पाहिजे, पक्षाचं चिन्ह घेतलं पाहिजे, असं काही पक्षानं त्यांच्यावरती कधी लादलं नाही किंवा त्यांना मोकळीक दिली होती. ठीक आहे, सातारा विकास आघाडी किंवा नगर विकास आघाडी म्हणून तुम्ही लढा, तुमच्या कार्यकर्त्यांना घेऊन लढा, असं म्हणजे असं काही पवारसाहेबांच्याकडून म्हणा किंवा बाकी श्रेष्ठींच्याकडून कधी दबाव आलेला नव्हता.
परंतु यावेळेला या निवडणुकीमध्ये मात्र आपल्याला असं दिसतंय की ज्या पक्षामध्ये ते आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत आणि पक्षानं असा निर्णय घेतला की आता आपण पक्षाच्या वतीनंच लढायचं आणि त्याला दोघांनीही मान्यता दिली, तर मग आपल्याबरोबर असतानाचे ते दोघं आणि आत्ताचे दोघं यांच्याकडे तुम्ही कशी पाहता आणि हा बदल तुम्हाला कसा वाटतो राजकारण म्हणून? आमच्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य होतं, सगळ्यांनाच होतं. पक्षामध्ये पवारसाहेबांनी कधी नेतृत्व लादलं नाही. पवारसाहेबांनी नेत्यांना मोकळीक दिली आणि त्यांना पूर्णपणे त्यांच्या विश्वासावर पक्ष ठेवलेला होता. त्याचा तोटा झाला आम्हाला राज्यात पण सुद्धा झाला. परंतु इथे कशी आहे माहिती आहे का, इथे तुम्हाला मोकळीक नाही. म्हणजे तुम्ही पूर्वी वेगळ्या पद्धतीने निर्णय घेत होऊ शकत, आता तसं घेऊ शकणार नाही. दुसरी गोष्ट असं आहे, राजकारणामध्ये आता मी किती जागा जिंकल्या ग्रामपंचायतीच्या पासून याचं कॅल्क्युलेशन हे प्रत्येक पक्ष अगदी आकडेवारीच देतो. तुम्ही आता निवडणुका उद्या झाल्यानंतर बघा, आत्ताच मला काल कळलं नाही, आज कुठेतरी भारतीय जनता पार्टीने सर्वे केल्यानंतर इतक्या जागा आमच्या नगराध्यक्षाच्या जिंकतील असा अगोदरच त्यांनी डिक्लेअर करून टाकला आहे. म्हणजे आम्ही किती सक्सेस झालो हे दाखवण्यासाठी पक्षचिन्ह लढवावं अशा प्रकारचा सुद्धा एक प्रवाह असतो. आणि मला वाटतं की भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय घेण्याच्या बाबतीमधला त्यांना स्वातंत्र्य नाही. तुम्ही आघाडीवर लढायचं जरी त्यांच्या मनात असलं तरी ते म्हणणार नाही, पक्षावर तुम्हाला लढावं लागेल. त्यामुळे त्यांनी सांगितल्यानंतर ह्यांना ते तसं करावं लागेल. तसं झालं नसतं, मला वाटतं तसं झालं नसतं तर भारतीय जनता पक्षाचे मूळ भारतीय जनता पक्षाचे आज 7 जण फक्त 6 जणांना फक्त संधी मिळालेली आहे. ती संख्या कदाचित वाढून राहिली असती, मग तुम्ही आघाडी लढता मग आम्ही पक्षाच्या याच्यावर लढतो असं पण झालं असतं. म्हणून तिथे मोकळीक होती, इथं मोकळी नाही. इथं निर्णय ते घेतात, हे अंमलबजावणी करावं लागतं. तर ते एकूणच आत्तापर्यंत राजकारण आणि सातारचं राजकारण, नगरपालिकेचं राजकारण, तर याच्यामध्ये लोक असं म्हणायचे की आमचा पक्ष हा महाराज पक्ष आहे आणि मग सर्व जाती धर्माचे लोक आहेत ते महाराज पक्ष म्हणूनच निवडणूक लढवायचे म्हणा किंवा वेगवेगळ्या लोकांना संधी मिळायची. आत्ता तसं झालेलं दिसत नाही आहे. पण तरीसुद्धा आपण ज्या उमेदवारांना जी तिकीट दिलेली आहे मशालीवरती असेल किंवा आघाडी म्हणून आपण जे दिलेलं आहे, तर ते उमेदवार कसे आहेत? खरं सांगू का, आघाडी का लढतात माहिती आहे का? पक्षावर लढतात. मताच्या बाबतीमधलं समीकरण बदलतं. पक्षावर गेलं की मतविभाजनी होतात. लोकसभेचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला मी सांगेल, म्हणजे आमचे पोलिंग एजंट नव्हते तरी जनतेने मतं दिली. परंतु एक तुम्ही लक्षात घ्या की मग काही समाज जो असतो तो काही पक्षाला मानत नाही. आणि हे दुर्दैव आहे ह्या देशामध्ये, राज्यामध्ये असं दुर्दैव आहे. मी कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलतोय असं समजू नये, परंतु सत्तेच्या समीकरणामध्ये विकासाच्या ऐवजी, अजेंड्याच्या ऐवजी आता जाती धर्माचं राजकारण करून सत्ता मिळवायची हे नवीन धोरण या देशामध्ये आलं. आणि ते दुर्दैवाने पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आलं. आज मला तुम्ही सांगा की आज त्या विकेंद्रीकरणाच्यामुळे जे आज एकसंघ महाराष्ट्र होता तो आज पूर्णपणे संपला. आणि मग ती मताच्यासाठी आघाडी होत होत्या, आता आघाडी होत नाही. आता पक्षाच्या लेवलवर निवडणूक जाणार आहे. त्यावेळेला ही काळजी घेत असताना मग आमच्याकडे तर कोरी पार्टी होती, म्हणजे आमच्याकडे कोणच नव्हतं. तिकडे गर्दी फार होती. दोघांच्या असलेल्या उमेदवारी मला असं कळलं, मला माहीत नाही, पण 20-20 आणि 7 असं काहीतरी वाटप झालं. 22-22-6 काय माहीत नाही मला. पण इच्छुकाची संख्या जास्त होती, कारण 8 वर्षानंतर निवडणूक होते म्हटल्यावर लोकांना परत संधी नसते, म्हणून ते इच्छुकाची संख्या जास्त होती. आमच्याकडे तसं नव्हतं. आमच्याकडे तुम्हाला खोटं नाही सांगत, सगळी गरीब सामान्य जनतेतले कार्यकर्ते उभे केलेले आहेत. आणि विशेषतः ते इतके सामान्य आहे की आता ह्या निवडणुकीला समोर जात असताना आत्ताच्या निवडणुकीच्या प्रक्रिया आणि पूर्वीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये फार फरक आहे. म्हणजे आत्ताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मी बघतो की आता घराघरामध्ये मित्रपक्षाची लोक बॅगा पकडायला लागलेले आहेत. आम्ही तर सोडून द्या, म्हणजे एवढे पैसे वाटप होत आहे. पवारसाहेबांनी सुद्धा सांगितलं, म्हणजे ते पैसे आता हे वाटप करणारे वेगळेच. म्हणजे आत्ता तर त्यांच्यात
मित्रपक्षाला लोकांनी सांगितलेलं आहे की एकेकाला 25-25 कोटी रुपये, 30-30, 40-40 कोटी रुपये, 300-300 कोटी रुपये जर अशा प्रकारचं वल्गना होत असेल तर सामान्य माणूस निवडणूक कसा लढवेल हा प्रश्न येतो. पण हे होत असताना ते कमी, आता राजकारणामध्ये आता सरकारी तिजोरीतून योजना आणून ते पैसे वाटपायचा प्रकार सुरू झालेला आहे. हे तर नवीन समीकरण, म्हणजे महाराष्ट्रात असं कधी नव्हतं, देशात सोडून द्या, महाराष्ट्रात असं कधी नव्हतं. आता महाराष्ट्राच्या तिजोरीतून योजना आणायच्या आणि द्यायच्या. परंतु आत्ताच्या ह्या सर्व समीकरणामध्ये आम्ही सामान्य कार्यकर्ते उभे केलेले आहेत. पण मला वाटतं की मी एका प्रचाराला आता एका ठिकाणी होतो बायगॉड, म्हणजे मी अतिशोक्तीपणा बोलत नाही, मी प्रचाराला जातो, लोकांच्या चेहऱ्यावर मला इम्प्रेशन कळतं. हां, बरोबर. सेकंड थिंग, मी एका ठिकाणी गेलो, एक माणूस धावत धावत आला आणि मला म्हणला, साहेब हे तुम्ही रोपटं लावलं आहे, एक दिवस वटवृक्ष होईल, शपथ घेऊन सांगतो. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की तुम्ही सुरुवात केलेली आहे, हे मनात लोकांचे आहे ते वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आत्ता आम्ही कार्यकर्त्यांना घेऊन उभं केलं आहे, उद्या यश अपयश हे जनतेच्या आणि मतदारांच्या हातात आहे. आणि आता एका वार्डामध्ये मी आता प्रचाराला गेलो होतो. बरं, तिकीट कोणाला दिले आहे? दोन्ही मोठे पैसेवाले आहे, एक तर ठेकेदारच आहे, पण दोन्ही पैसेवाल्यांना तिकीट दिले आणि जो पूर्वीपासून काम करत होता त्या कार्यकर्त्याला डावललं त्याला पण लोकांना मी एक आव्हान केलं की पैसा देणारा माणूस तुमच्याकडे 5 वर्षानंतर परत एकदाच येणार आहे, त्याला तुमची गरज नाही. त्याला लेवल लागला, मी नगरसेवक झालो, पण जो तुमच्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो ना, तो सामान्य कार्यकर्ता तिथं परत तुमच्या सेवेला तोच हजर राहणार आहे. आम्ही तसे उमेदवार दिलेले आहेत आणि मला वाटतं की लोकांनी ठरवलं तर 100% वेगळा निकाल 3 तारखेला पाहायला मिळेल. हां, तेच या संदर्भामध्ये असं एक आपल्याला आता म्हणजे ज्या सुरुवातीला म्हटलं तसं की एकतर्फी निवडणूक आहे, असं एक साधारण चर्चा सुरू होत्या किंवा अजूनही आहे, काही पत्रकारांना असं वाटते. पण आता गेल्या 35 वर्षांचा माझा जो अनुभव आहे त्याच्यामधनं मी सुद्धा साताऱ्यामध्ये फिरत असताना माझ्या आता असं की लक्षात येते की एकतर्फी वगैरे काही नाही आहे. आणि एक सुप्त अशी, कारण प्रत्येक निवडणूक आपल्याला अनुभव आहे की एक काहीतरी एक लाट निर्माण होत असते आणि त्या लाटेवरती पण बऱ्याच गोष्टी 10 ते 12% मतं इकडची तिकडं होतात आणि त्या निवडणुकीचं काही होऊ शकतं संपूर्णपणे. तशी आता एक सुप्त लाट जी आत्ता तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनं, म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणा किंवा उच्च विरुद्ध कनिष्ठ, अशी एक लाट ही सातारा शहरामध्ये निर्माण झाली आहे असं एक दिसतंय. आता त्याचं कन्व्हर्शन जे आहे मतपेटीमध्ये होणं आणि हे होणं, ह्या उद्या एका दिवसाचा खेळ राहिलेला आहे आता संपूर्णपणे. त्यासाठी म्हणून असं काही नियोजन आपलं खास आहे का? मी खरं सांगू का, निवडणुका ह्या आता जोपर्यंत जनता हातात घेत नाही ना तोपर्यंत इतिहास होत नाही. हल्ली मत दिल्यानंतर ते तुमचं कोणाला नक्की दिलेल्यालाच मिळतं का नाही याच्यावर पण आता शंका व्हायला लागले. हो, तुम्ही गांधी मैदानात सुद्धा या म्हणजे निवडणूक आयोगाचा आता मी तर धन्यवादच मानणार आहे. महाबळेश्वरची, फलटणची नव्हे तर राज्यातल्या बऱ्याच निवडणुका या ठिकाणी स्थगित झाल्या. काय निवडणूक आहे ना, म्हणजे पहिल्या काय प्रोसिजर असतात, तुमच्या प्रोसिजर निवडणूक आयोगाने ठरवलेल्या प्रोसिजरमध्ये तुम्ही अपील केल्यानंतर त्याला कोर्टात जायला संधी द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट द्यायच्या ऐवजी कोर्टात दिलेल्या अपिलाला संधी न देता तुम्ही रिझल्ट दिल्यानंतर तुमची निवडणूक काय होणार आहे? झाल्या ना रद्द. आणि इतका 4 दिवसात तुम्ही प्रचार, 5 दिवसात तो चिन्ह घेऊन कधी करणार माणूस? दुसरी गोष्ट, सुप्रीम कोर्टाचा परवाचा निर्णय आहे की आता 50% वरती गेलं तर 50% वरती गेल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? मग तो निकाल आम्ही राखून ठेवू, सुप्रीम कोर्ट आता म्हणत आहे. आणि उद्या निवडणूक झाली, निवडून आला आणि त्यांनी सांगलं की हे 50% वरती गेली, रद्द झाली, तो मेला ना. म्हणजे हल्ली काय निवडणुकीचा निकाल, निवडणूक आयोग, सगळा गोंधळ आहे. आणि ह्या सगळ्यातून निवडणुकीच्या प्रक्रियेतून जातात. आता तुम्ही मगाशी प्रश्न विचारला, काय भीतीच राहील नाही कोणाला. प्रशासन, पूर्ण यंत्रणा, आता मला सांगा, परवाच्या दिवशी टी व्हीवर मी बघितलं, एका उमेदवाराला माघार घेण्यासाठी निवडणूक अधिकारी समोर बसलाय,
इन कॅमेरा शूटिंग चाललेली आहे आणि त्याला जबरदस्ती आणून त्याला बसवला, त्याच्या चेहऱ्यावर रडलेला भाव आहे आणि तो येतोय जबरदस्ती माघार घेत आहे. कुठली लोकशाही राहिली? कुठली लोकशाही राहिली? आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला अशा घटना घडतात तर सत्तेची मस्ती आहे, अहमपणा आलेला आहे. निवडणुकाला भीती राहिलेली नाही. मी निवडणूक जिंकू शकतो आणि जो निवडून येईल त्याला मी फोडू शकतो, ही परिणिती जेव्हा आली ना, तो अहमपणा येतो. आणि सामान्य माणसाचं मग ते राहिलेलं नाही. आम्ही सामान्य माणसं उभी केली. आता काय होणार तुम्ही म्हणता की मी तुम्हाला सारंच सांगतो. आता तिकीट वाटपामध्ये नाराजगी झाली का? झाली. विशेषतः उदयनराजेंच्या, मला परवाच्या दिवशी शिवेंद्रराजे मंत्री आहेत, त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं मी ऐकलं. त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की लोकसभेच्या वेळेला निवडणूक गेली होती, आम्ही अहोरात्र घेऊन कष्ट करून ते उदयनराजे खासदार खेचून आणली. मला आज कळलं नाही की त्यांनी ही भाषण यावेळेला का करावं, हे का करावं. मला असं कळलं की थोडीशी त्यांच्यामध्ये उदयनराजेंच्या असलेल्या कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे, संधी न मिळालेली. हो, जे रात्रंदिवस प्रयत्न करतात त्यावेळेला प्रयत्न, आणि उदयनराजेंना सुद्धा वाटलं असेल की ह्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. पण त्यांच्या एक दोन लोकांच्या स्वतःच्या, असं मी ऐकणे होत आहे, मला काय माहीत नाही, मी काय त्यात लक्ष देत नाही, पण त्यांच्या ह्याच्यामुळे ती काही लोकांना संधी मिळाली नाही आणि मग बरेच लोक अपक्ष उभे राहिले. आणि मग या सर्व गोष्टीचा काही होऊ शकतं का, काय होतं का? मला वाटतं की आम्ही एकच ठरवलेलं आहे, आम्ही जनतेमध्ये जायचं. जनतेमध्ये जाऊन जनतेने जर ठरवलं की नाही आपल्याला थोडंसं बदल केला पाहिजे आणि साताराचा विकास म्हणजे आम्हाला सत्ता द्या, मग आम्ही सत्ता दिल्यानंतर 100% विकास करू. त्याच्या अगोदर तुमच्या हातातच सत्ता होती ना सर? नव्हती का? अनेक वर्ष होती. अनेक वर्ष. आणि विशेषतः राज्याचे लोक सुद्धा आता म्हणतात तुम्ही सत्ता द्यानंतर आम्ही कामच करणार नाही. हा सर ब्लॅकमेलिंग प्रकार आहे. आणि मी एवढं देतो तेवढं देतो. आता उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे फोनवरून सांगतात MIDC द्या, मग इतकी वर्ष का नाही दिली? बरोबर. आणि आचारसंहिता भंग नाही. हे बोलतात चावी आमच्याकडे आहे, पैसे आम्ही देतो, निवडणूक आहे. ही आचारसंहिता भंग आहे. भीतीच राहिली नाही. त्यांना माहिती आहे निवडणूक आहे काय, आपल्या काही कारवाई करणार. गांधीजींच्या 3 माकडासारखं आहे, तसं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये लोकांनी जर परिवर्तन करायचं ठरवलेलं असेल तर त्याच्यावर आम्ही निश्चितपणाने अपेक्षा व्यक्त करणार आहे. आणि मला वाटतं की लोकांच्या मनामध्ये आहे. आणि सातारा विकास सांगतात. मी एकदा उमेदवारांच्या मुलाखती त्या राजेंद्र चोरगेंनी घेतल्या तेव्हा मी ऐकलं काही ठिकाणी. मला साधा प्रश्न आहे, राज्यामध्ये इतर जिल्हे आहेत, शहरं आहेत, त्या शहरीकरण अगदी विदर्भ मराठवाड्याची काय आणि सातारा यातला फरक काय, याचा फक्त अभ्यास करा. मग सातारा किती विकसित झाला त्याच्या पुढे विजन असावं लागतं. ज्याला मनापासून तळमळतेने वाटतं काम केलं पाहिजे. तर मी फार आहे असं म्हणणार नाही, परंतु मला वाटतं की आता मेडिकल कॉलेजचा विषय घेता, मी मुद्दाम हा विषय घेतला कारण काय झालं, त्या काळामध्ये मिळालेल्या मंत्रिपदाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आपण ते मेडिकल कॉलेज आणलं, रामास्वामी होते कलेक्टर, आम्ही टुरिझम आणि पर्यटनाचा फार मोठा प्लॅन तयार केला. कृष्णापुराची जागा पण तुम्ही सुचवली. मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही त्यावेळेला पृथ्वीराज बाबा होतो त्यावेळेला घेतलं, तर त्यांनी उशीर झाला नसता तर कदाचित साताऱ्यामध्ये, आणि मला पिरियड पण कमी मिळाला, मी असं म्हणत नाही, मंत्रिपदाचा. पण मी जावलीत होतो तेव्हा तुम्ही बघितलं रस्ते पाणी वगैरे सगळी कामं वगैरे, त्यामुळे अजून लोक प्रेम करतात. कोरेगावला सुद्धा तशा पद्धतीने केलं. साताऱ्यामध्ये पालकमंत्रीमध्ये असताना सुद्धा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या केंद्रातल्या राज्यातल्या सगळ्यातल्या वेगवेगळ्या शासकीय प्रशासकीय इमारती, डेव्हलपमेंट स्ट्रक्चर आणि एज्युकेशन हब वगैरे हे सगळं प्लॅनिंग जर झालं तर शहराचं शहरीकरण वाढेल, व्हॅल्युएशन वाढेल. पण आमचं ते व्हॅल्युएशन नाही. व्हॅल्युएशन आमचं रस्ते आणि ह्याच्या पुढे गेलेलंच नाही. बरोबर. म्हणून मला वाटतं की सातारकरांनी एकदा निर्णय घेतला पाहिजे की बघू, एकदा चेंज करून बघूया काय होतं का. आणि त्यात जर सक्सेस नाही झालं तर मग गोष्ट वेगळी आहे. एकदा बदल करून बघितल्याशिवाय होत नाही. आणि मला वाटतं हा बदल यावेळेला जर करून दाखवला, मी आत्मविश्वासाने सांगतो मी की करून दाखवलं तर आम्ही धडपड करू.
प्रचंड धडपड करू आणि चांगल्या प्रकारचं काम करून दाखवण्याचा प्रयत्न 100% करू असा विश्वास मला आहे. तेव्हा शिंदे साहेबांनी एकूणच त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेली कामं म्हणजे ते मंत्री असताना, पालकमंत्री असताना किंवा त्यांचं एकूण जे व्हिजन आहे तर ते आपल्या ह्या चर्चेमध्ये मांडलेलं आहे की जर सातारकरांनी जर ठरवलंच असेल की बदल करायचा तर तो बदल होणार आहे. आणि बाकी निवडणूक आयोग असेल म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टींबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहेत. म्हणजे निवडणूक आयोग खरंच अस्तित्वात आहे का नाही, काही आचारसंहितेचा भंग होतोय तर आचारसंहिताच मुळात अस्तित्वात आहे का नाही, अशी एकूण सारी परिस्थिती आहे. आम्हीसुद्धा आमच्या ह्या माध्यमातून कुठं नेमकं काय काय चाललं हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्यावर काही कारवाई होताना कुठेही दिसत नाही संपूर्णपणे. म्हणजे जे काही जेवणाळे होतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात, पण ज्यांच्याकडे काहीच पैसे नाहीत त्यांनी निवडणूक लढवायचीच नाही का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्ही सर्वसामान्य उमेदवार हे दिलेले आहेत आणि सुवर्णादेवी पाटील या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तेव्हा जाता जाता तुम्ही सातारकरांना काय आवाहन करा? मी एवढंच आवाहन करेन, निसर्गाच्या मध्ये सुद्धा बदल होत असतो, निसर्ग बदल करत असतो. एकदा आपण बदल करून बघा आणि जर बदल करून दाखवला आणि तो जर यशस्वी झाल्यानंतर 100% सातारकरांना अपेक्षित असेल असा सातारा बनवण्याचा प्रयत्न करेल. मग जी आश्वासनं सातारकरांच्या मनामध्ये आहेत, कसा सातारा असावा तो सातारा करून देण्याचे निश्चितपणाने प्रयत्न करेल. हा आत्मविश्वासाने मी आपल्याला ग्वाही देतो. त्यामुळे एक संधी फक्त तुतारीला द्यावी, महाविकास आघाडीला द्यावी. तेव्हा साहेबांनी आवाहन केलेलं आहे आणि तुमचं खरं तर व्यस्त शेड्यूल आहे. म्हणजे आत्ता काल पण तुम्ही भुसावळमध्ये होता, आज साताऱ्यामध्ये आहात, उद्या पुन्हा तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे कारण प्रांताध्यक्ष पदाची जबाबदारी नाही, मला अभिमान आहे. मी तुम्हाला खोटं सांगतो, म्हणजे पवार साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एवढा विश्वास टाकलेला आहे आणि कसं संघर्षाच्या काळामध्ये आहे. हो, आणि सातारकर संघर्षाला कधी घाबरत नसतो. आणि मी खरंच सांगतो की मला प्रांताध्यक्ष म्हणून जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, आम्ही शून्यातून परत पक्ष उभा करायचा आहे, हा विश्वास बरीच मंडळी असताना सुद्धा साहेबांनी आणि पक्षाने माझ्यावर टाकलेला आहे. मला वाटतं की एक साताराचा सुपुत्र म्हणून आज प्रांताध्यक्ष झालेल्यामुळे एकदा दाखवून द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही सुद्धा साताऱ्याच्या सुपुत्राला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी एकदा संधी देतोय, हे देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हा आपण वेळ काढलात त्याबद्दल आपले आभार आणि आपल्याला या निवडणुकीच्या यशाबद्दल मनस्वी शुभेच्छा. धन्यवाद.